10वीच्या हिंदी विषयाच्या पेपरमध्ये कोणते गद्य विभाग तसेच पद्य विभाग त्यानंतर कोणता रचना विभाग येणार आहे. रचना विभागमध्ये पत्रलेखन कशावरती येणार आहे तसेच कोणता निबंध लिहायला येणार आहे. हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल आणि तुम्हाला हिंदी या विषयात 80 पैकी 75च्या वर जर हिंदीत स्कोर करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण 4 मार्च 2026 रोजी होणारा इयत्ता 10वीचा हिंदीचा बोर्ड पेपर जर तुम्ही अशा पद्धतीनं सोडवलात तर तुम्ही नक्कीच हिंदी या विषयात आउट ऑफ आउट स्कोर कराल. तर चला तर पाहूयात. तुमचा हिंदी या विषयाचा पेपर एकूण 80 मार्क्सचा असणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला 3 तास हा कालावधी देण्यात येणार आहे. तर सर्वप्रथम विभाग जो एक गद्य असणार आहे तो तुमचा एकूण 20 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 जो असणार आहे तो पठित गद्यांशवरती असणार आहे. म्हणजेच हिंदीच्या पाठ्यपुस्तकातीलच तुम्हाला एखादा पद्य विभाग देणार आहेत आणि त्यावरचे तुम्हाला काय प्रश्न हे विचारण्यात येणार आहेत. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की विद्यार्थी मित्रांनो, जो पहिला असणार आहे तो आकलन कृतीवरती असणार आहे, जो 2 मार्क्ससाठी येतो. एकूण तुमचा प्रश्न क्रमांक 1 असणार आहे तो 8 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये पहिला आकलन कृतीमध्ये तुम्हाला संजाल पूर्ण कीजिए किंवा आकृती पूर्ण करा, त्यानंतर सही या गलत पहचान कर लिखिए किंवा रिक्त स्थान भरिए असे 2 मार्क्सचे सोपे प्रश्न येणार आहेत आणि ज्याचे उत्तर तुम्हाला पॅसेजमध्येच असणार आहे. फक्त ते शोधून त्या चौकटीत लिहायचे आहे आणि या ज्या कृती दिलेल्या असतात त्या पेननच काढायच्या आहेत. अजिबात इथे पेन्सिलचा वापर कुठेही करायचा नाही. त्यानंतर पहा, दुसरा जो असणार आहे तो देखील आकलन कृतीवरचाच असणार आहे आणि हा 2 मार्क्ससाठी तुम्हाला विचारण्यात येतो, ज्यामध्ये तुम्हाला कारणे लिहा किंवा दिलेले वाक्य पूर्ण करा, दिलेले वाक्य अनुक्रमे लावा असे सोपे प्रश्न तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारण्यात येणार आहेत. तर इथं पाहू शकता, करामत अली ने लक्ष्मी से क्या कहा. तर तुम्हाला पॅसेजमधलं फक्त शोधून लिहायचं आहे याचं उत्तर. करामत अली लक्ष्मी को समझा रहा था कि अब वह बूढ़ी हो गई है तो भी कोई बात नहीं, वह उसे गौशाला ले जाने की बात कर रहा था जहाँ वह आराम से रह सकेगी. यासाठी तुम्हाला 2 मार्क्स असणार आहेत. जर तुम्ही पूर्ण उत्तर लिहिलं तरच तुम्हाला हे 2 मार्क्स मिळणार आहेत. जर याचं अर्धवट उत्तर जर तुम्ही लिहिलं तरी ते 1च मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर पहा, तिसरा जो असणार आहे तो शब्दसंपदावरचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोणते विलोम शब्द लिहा, त्यानंतर समानार्थी शब्द लिहा किंवा उर्दू शब्द पॅसेजमधील शोधून लिहा. तर असे 2 मार्क्सचे तुम्हाला हे प्रश्न विचारण्यात येतात. तर इथे पाहू शकता, विलोम शब्द तुम्हाला दिलेल्या पॅसेजमधले शोधून लिहायचे आहेत. 5 साठी जो पॅसेजमध्ये शब्द दिलेला आहे तो आहे दूर, त्यानंतर आशासाठी निराशा. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, 4था जो असणार आहे तो अभिव्यक्तीवरचा असणार आहे. म्हणजे जो तुम्हाला पॅसेज देणार आहे त्याच्याशीच रिलेटेड एखादा टॉपिक देणार आहेत आणि त्यावरती तुम्हाला 40 ते 50 शब्दात काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमचं स्वमत हे लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता, पशुओं से प्रेम इस पर तुम्हारे विचार, अपने विचार लिखिए. तर पशु हमारे जीवन का अभिन्न अंग है, हमें उनसे निस्वार्थ प्यार करना चाहिए. पशुओं से प्रेम करना मानवता का सच्चा प्रतीक है, क्योंकि वे निस्वार्थ, निश्चल और वफादार साथी होते हैं. वे बिना शब्दों के प्यार समझते हैं और जताते हैं. गाय, कुत्ते और अन्य मूक प्राणी इंसानों की तरह भूख, प्यास और भावनाओं का अनुभव करते हैं. हमें यह समझना चाहिए कि पशुओं का जीवन भी उतना ही मूल्यवान है जितना हमारा, इसलिए उनके प्रति प्रेम भाव रखना अनिवार्य है. तर आपण मराठीमध्ये तिथं पूर्ण विराम देतो, तर हिंदीमध्ये व्यवस्थित अगदी विरामचिन्ह कोणता आहे तर तिथं दंडक हे वापरायचं आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित हिंदीमध्ये हा स्वमतचा जो प्रश्न आहे अभिव्यक्तीचा तो व्यवस्थित अटेंड करायचा आहे आणि जो एकूण 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर अशा तऱ्हेने आपण प्रश्न क्रमांक 1 जो होता, जो एकूण 8 मार्क्ससाठी पठित गद्यांशचा पाहिलेला आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जो दुसरा पाहणार आहोत तो असणार आहे तुमचा कोणता असणार आहे, तर पठित गद्यांशवरचाच असणार आहे. प्रश्न क्रमांक पहिला असणार आहे. तर इथं पाहू शकता, तर तुम्हाला काय करणार आहेत, हिंदीच्याच पाठ्यपुस्तकातील एखादी काय करणार आहेत तर
इथे पॅसेज देणार आहेत, पठित गद्यांश देणार आहेत आणि त्यावरचं तुम्हाला 8 मार्क्सचे हे प्रश्न यामध्ये विचारणार आहेत. तर सर्वप्रथम पाहू शकता संजाल पूर्ण कीजिए. तर हे 1 मार्क्सचा हा आकलन कृतीवरचा 2 मार्क्सचा हा पहिला जो प्रश्न असणार आहे तो आकलन कृतीवरचा असणार आहे. तर इथं पाहू शकता वाह रे हमदर्द हा जो तुम्हाला हिंदीच्या पाठ्यपुस्तकात धडा आहे त्यावरीलच तुम्हाला एक हा पॅसेज आहे. पहा लेखक के टांग टूटने पर उनके रिश्तेदारों का व्यवहार. तर ते शोधून तुम्हाला पॅसेजमधलं हे उत्तर लिहायचं आहे. दुसरा टांग टूटने पर हंसी खुशी आना, मरीज के लिए फल बिस्कुट लेकर आना, मोटर दुर्घटना की कविता सुनाना और सहानुभूती जताना. लेखक के प्रति सहानुभूती जताना. तर असं तुम्हाला व्यवस्थित अगदी पेनाने या कृती काढून व्यवस्थित अगदी याचं उत्तर तुम्हाला पॅसेजमधील शोधून इथे लिहायचं आहे. त्यानंतर पहा दुसरा असणार आहे तो देखील आकलन कृतीवरचाच असणार आहे, ज्यामध्ये विधाने पूर्ण करून वाक्य पुन्हा लिहा. तर वाक्य पुन्हा लिहा असं जर प्रश्नात असेल तर तुम्हाला ते वाक्य लिहिणं अनिवार्य आहे. आणि ज्यासाठी दुसरा जो प्रश्न आहे त्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. पहा लेखक की टांग सडक में टूटी थी, वाह रे हमदर्द हास्य निबंध विधा आहे. त्यानंतर तिसरा आहे तो शब्दसंपदावरचा आहे. पहा उर्दू शब्द आपल्याला दिलेल्या पॅसेजमधील शोधून लिहायचे आहेत. त्यानंतर चौथा जो असणार आहे तो स्वमतवरचा आहे. बघा हमदर्द जताने वाले लोग अक्सर बेदर्द होते हैं, इस पर आपके विचार लिखिए. तर वाह रे हमदर्द पाठ में लेखक ने बिल्कुल सही कहा है कि हमदर्दी जताने वाले लोग बेदर्द होते हैं. अक्सर जब हम बीमार होते हैं तो लोग हमें देखने आते हैं, लेकिन वे हमारी सेहत से ज़्यादा खुद की बातों की परवाह करते हैं. वे हमारे पास बैठकर ऊंची आवाज़ में बात करते हैं, जिससे मरीज को आराम नहीं मिलता. फल और बिस्कुट लेकर वे सिर्फ अपना फ़र्ज़ निभाते हैं, न कि मरीज की स्थिति को समझते हैं. हमदर्दी की आड़ में वे मानसिक रूप से परेशान करते हैं, जो बेदर्दी से कम नाही आहे. तर असं सोप्या भाषेत तुम्हाला हिंदीमध्ये व्यवस्थित अगदी लिहायचं आहे, जे 40 ते 50 शब्दात असलं पाहिजे आणि ज्यासाठी 2 मार्क्स हे तुम्हाला देण्यात येणार आहेत. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 ई असणार आहे तो तुमचा अपठित गद्यांशवरचा असणार आहे. म्हणजेच तुमच्या जो पाठ्यपुस्तकातील कोणताही यामध्ये गद्यांश येणार नाही, तर हा जो असणार आहे तो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील असणार आहे, जो एकूण 4 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तर पहिला असणार आहे तो आकलन कृतीवरचा असणार आहे. तुम्ही अपठित गद्य व्यवस्थित वाचायचं आहे आणि त्याची प्रश्नांची उत्तरे इथं व्यवस्थित लिहायची आहेत. तर इथं पाहू शकता अच्छी पुस्तके 100 मित्रों के बराबर होती है. हे फक्त तुम्हाला विधाने पूर्ण करा 1 मार्क्ससाठी आहे. पहा आणि दुसरा आहे तो कारणे लिहा. पुस्तके हमारे मार्गदर्शन करती है क्योंकि वे हमें इतिहास विज्ञान और समाज के बारे में जानकारी देती है. हे 1 मार्क्ससाठी आहे. तर एकूण तुमचा जो प्रश्न क्रमांक पहिला ई मधला पहिला असणार आहे आकलन कृतीवरचा एकूण 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा दुसरा जो असणार आहे तो तुमचा किती मार्क्ससाठी असणार आहे 2 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला अभिव्यक्ती वरतीच प्रश्न असणार आहे. तुम्हाला जो अपठित उतारा दिलेला आहे त्याच्याशीच रिलेटेड एखादा टॉपिक देणार आहेत आणि त्यावरचं तुम्हाला विचार लिहायचा आहे. तरी पाहू शकता पुस्तकों का हमारे जीवन में महत्त्व क्या है, इस पर आपके विचार लिखिए. तर इथे लिहिलेलं आहे, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता. तर व्यवस्थित अगदी असंच तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं आहे. स्वमत हे ॲटलिस्ट तुम्हाला 5 ते 6 ओळी यामध्ये लिहिला तरी तुम्हाला 2 मार्क्स हे भेटून जाणार आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो विभाग जो 2 असणार आहे तो असणार आहे तुमचा पद्य विभाग असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर एक कविता देणार आहेत. एकूण 12 मार्क्स असणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 2 कविता देणार आहेत आणि प्रश्न क्रमांक दुसरा असणार आहे तो पहिल्या कवितेचा हा प्रश्न असणार आहे. काय असणार आहे तर ह्यामध्ये तर आकलन 6 मार्क्ससाठी असणार आहे. तो एकूण किती आकलन कृतीवरती बेस्ड असणार आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही की कन्हैया की विशेषता है और नाम लिखिए. जर सिर पर मोर मुकुट जी कविता देतील त्याच्यामध्येच याचं उत्तर तुम्हाला असणार आहे आणि ते शोधून तुम्हाला व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही कन्हैया की विशेषता है, सिर पर मोर मुकुट, गिरीधर गोपाल और मीरा के पती हे 2 मार्क्ससाठी असणार आहे. दुसरा जो असणार आहे तो शब्दसंपदावरती असणार आहे, जो 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर दिलेले शब्द याचा अर्थ तुम्हाला काय करायचं कवितेतील जो शब्द आहे त्याच्याशी रिलेटेड तो शब्द तुम्हाला काय करायचा आहे लिहायचा आहे. तर निकटसाठी ढी आणि साजनसाठी पती आणि गिरीधर हे शब्द तुम्हाला दिलेल्या कवितेमध्ये आलेले आहेत. ते तुम्हाला फक्त शोधून लिहायचं आहे. पहा
त्यानंतर जो असणार आहे पहा प्रश्न क्रमांक दुसरा जो असणार आहे तो तुमचा असणार आहे. तिसरा जो असणार आहे तो अर्थ लिहायचा आहे. तुम्हाला दिलेल्या कवितेच्या काही ओळी देतील, त्यावरील तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे. तर इथं पाहू शकता अर्थ लिहिलेला आहे. मीराबाई कहती कि उन्होंने अपने आंसुओं के जल से सिंच कर कृष्ण के प्रति प्रेम रूपी बेल बोई है, यानी कृष्ण के वियोग में जो आंसू बहे उसी प्रेम भक्ती ने उन्हें ईश्वर के और करीब लाया. हे 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर एकूण तुमचा प्रश्न क्रमांक दुसरा असणार आहे तो किती 6 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा जो असणार आहे तो देखील 6 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला जी पहिली जो प्रश्न क्रमांक दुसऱ्या मध्ये जी कविता देतील त्यावर नसणार आहे, तर दुसरी तिथे त्यामध्ये तुम्हाला काय करणार आहे तर कविताही देण्यात येणार आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही बरीचशी अंके जो तुम्हाला पद्य विभाग आहे त्यावरीलच हा प्रश्न आहे पहा. पद्यांश में आए स्थान तर सरिता तलाब समुद्र का उल्लेख. तर इथं नदिया, सरिता म्हणजे नदिया, तलाबला तालाब आणि समुद्र यांचं काय करायचं तर स्थान व्यवस्थित अगदी कृतीने लिहायचं आहे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा दुसरा असणार आहे तो शब्दसंपदावरती असणार आहे आणि जो एकूण 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर इथं पाहू शकता एकवचनचं बहुवचन तुम्हाला करून लिहायचं आहे. नदी, नदिया आणि बिजली, बिजलिया. त्यानंतर तिसरा असणार आहे तो तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे. बघा कवितेच्या काही ओळी देतील आणि त्याचा तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे. तर इथं पाहू शकता तुलसीदास जी कहते की वर्षा ऋतू में कभी तेज हवा चलने से बादल इधर उधर उड़ जाते हैं, जैसे कुपुत्र के पैदा होने से कुल में सदाचार नष्ट हो जाता है, कभी दिन में घना अंधेरा छा जाता है तो कभी सूर्य प्रकट हो जाता है, जैसे कुसंगती ने ज्ञान नष्ट होता है और सुसंगती से ज्ञान मिलता है. तर अशा प्रकारे तुमचा जो प्रश्न क्रमांक दुसरा होता तो एकूण 6 मार्क्ससाठी आपण पाहिला. तर तुमचा विभाग 2 असणार आहे तो एकूण 12 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा जो विभाग 3 असणार आहे तो पूरक पठणचा असणार आहे. म्हणजे तुम्हाला हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील जे पूरक पठणसाठी तुम्हाला पाठ्य आहेत त्यावरचेच एकूण 8 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे. पहा प्रश्न क्रमांक तिसरा मधला पहिला जो असणार आहे तो गद्य विभागवरती असणार आहे पूरक पठणच्या. तर एखादा गद्यांश देतील आणि त्यावरचे 4 मार्क्सचे प्रश्न असणार आहेत. पहिली जी कृती असणार आहे ती आकलन कृतीवरती असणार आहे, जी 2 मार्क्ससाठी असणार आहे. लेखक की तकलीफे क्या हे उल्लेखित गद्यांश में से लिखिए, ढूंढ कर लिखिए. तर लंदन में आए न होना, त्यानंतर कमरे का महंगा किराया और अन्य खर्च. तर व्यवस्थित तुम्हाला कृती काढून लिहायचं आहे, ज्यासाठी 2 मार्क्स असणार आहे. त्यानंतर पहा दुसरा जो असणार आहे तो स्वमतचा असणार आहे. तर दिलेल्या गद्यांशास रिलेटेड एखादा टॉपिक देणार आहेत आणि तुम्हाला त्यावरचे 2 मार्क्सचा हा प्रश्न असणार आहे. तुमचे विचार लिहायचे आहेत. पाहू शकता समय का नियोजन ही सफलता का रहस्य आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित अगदी वाचू शकता आणि असंच तुम्हाला काय करायचं आहे तर 4 मार्च 2026 रोजी होणाऱ्या हिंदीच्या बोर्ड पेपरमध्ये असं उत्तर तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. अभिव्यक्ती 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक तिसरा असणार आहे तो देखील पूरक पठणच्या पद्यांशवरती असणार आहे. तुम्हाला जे हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील पूरक पठणसाठी जो पद्य विभाग आहे त्यातीलच एखादी तुम्हाला पद्य इथे देणार आहेत आणि त्यावरचे 4 मार्क्सचे हे प्रश्न असणार आहेत. एकूण पहिला असणार आहे तो आकलन कृतीवरचा असणार आहे, ज्यामध्ये पाहू शकता पद्यांश में उल्लेखित वीरता की विशेषता आहे. तुम्हाला जस्ट लिहायचं आहे ते शोधून. शेरों के जबड़े खोलकर ततुली गिनना, मुसीबत में कभी नहीं पीछे हटना, देश के लिए बलिदान होना. तर त्यानंतर दुसरा असणार आहे तो पहा स्वमतचा असणार आहे. अगेन तो देखील रिलेटेड टॉपिक असणार आहे पद्यांशची. लड़के लड़कियां दोनों भारत माता के रथ के 2 पहियों के समान है, इस पर आपके विचार लिखे. तर हे व्यवस्थित तुम्ही वाचून अगदी व्यवस्थित लिहायचं आहे. बघा परीक्षेमध्ये 2 मार्क्ससाठी असणार आहे हा देखील प्रश्न. तर एकूण विभाग 3 जो होता पूरक पठणचा 8 मार्क्सचा आपण पाहिलेला आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो पुढचा असणार आहे विभाग तो असणार आहे तुमचा व्याकरणवरचा असणार आहे, जो पण 14 मार्क्ससाठी असणार आहे. पहिला असणार आहे तो पहा राधा बहुत सुंदर आहे. यामध्ये सुंदर या वाक्याला अंडरलाईन केलेलं आहे, त्याचा शब्द का भेद पहचान कर लिखे. तर सुंदर हे काय आहे विशेषण आहे. त्यानंतर दुसरा जे आहे पहा काश हे अव्ययाचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे तर एक वाक्य तयार करायचं आहे. काश मे भी परीक्षा में प्रथम आता. हे देखील 1 मार्क्ससाठी. तिसरा असणार आहे तो संधीवरचा असणार आहे, ज्यामध्ये संधीचा एक शब्द देतील आणि त्याचा संधी विच्छेद और संधी का प्रकार लिखिए. तर निर्जीव संधी अधिक जीव. त्यानंतर पाहू शकता विसर्ग संधी असणार आहे. त्यानंतर दिलेल्या वाक्यातील सहाय्यक क्रिया आणि त्याचं मूळ क्रिया लिहायचं आहे. बघा मूळ रूप काय आहे त्या क्रियाचं लग्नेचं लग्न आहे 1 मार्क्ससाठी. त्यानंतर 5वा असणार आहे तो तुमचा असणार आहे
प्रेरणात्मक क्रिया असणार आहे. दिलेल्या वाक्यातील प्रथम प्रेरणात्मक व द्वितीय प्रेरणात्मक क्रियाचं तुम्हाला लिहायचं आहे. तर भुलनाचं भुलाना आणि भुलवाना. त्यानंतर 6वा जो असणार आहे तो मुहावरेवरचा असणार आहे. तर कोणत्याही दिलेल्या प्रश्नातील कोणत्याही एका मुहावऱ्याचा तुम्हाला अर्थ लिहून त्याचं वाक्यात रूपांतर करायचं आहे. तर इथं केलेलं आहे पहा. आंखे का तारा होना बहुत प्यारा होना आणि त्याचं वाक्य काय केलेलं आहे पहा. सैनिक देशवासियों की आंखों के तारे होते. हे 1 मार्कसाठी असणार आहे. त्यानंतर 7वा जो असणार आहे तो कारकवरचा असणार आहे. दिलेल्या वाक्यातील कारक चिन्ह पहचान कर उसका कारक का भेद लिखिए. तर सेचं अपादान कारक असणार आहे. त्यानंतर 8वा जो असणार आहे तो तुमचा विरामचिन्हांवरचा असणार आहे. दिलेले वाक्य विरामचिन्हांचा वापर करून योग्य वापर करून पुन्हा लिहायचं आहे. तर वाह कितना सुंदर दृश्य हे यामध्ये उद्गारवाचक चिन्ह वापरलेलं आहे. 1 मार्कसाठी असणार आहे. 9वा जो असणार आहे तो काल परिवर्तनचा असणार आहे. दिलेले वाक्य अपूर्ण भूतकालामध्ये करा. तर केलेलं आहे पहा. राम स्कूल जा रहा था. दिलेले वाक्य सामान्य भविष्यकालमध्ये करा. मैं भोजन कर लूंगा. हे 2 मार्क्ससाठी असणार आहे काल परिवर्तनवरचा. त्यानंतर तुम्हाला 10वा जो असणार आहे तो पहा की दिलेल्या वाक्य के रचना के अनुसार उसका भेद लिखिए. तर दिलेले वाक्य हे संयुक्त वाक्य आहे आणि त्यानंतर दुसरा असणार आहे ते दिलेल्या वाक्याचं प्रश्नार्थी वाक्यामध्ये किंवा उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करून लिहा. तर प्रश्नार्थी तिथं दिलं होतं त्यामुळे केलेलं आहे पहा. तुम कहा जा रहे हो आणि प्रश्नचिन्ह द्यायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर हे देखील 2 मार्क्ससाठी आणि शेवटचा जो असणार आहे पहा विभाग 4 मधला 11वा ते तुम्हाला कोणतेही 2 वाक्याचं शुद्ध करून लिहायचं आहे. वाक्य की शुद्ध करण्याच्या म्हणजे लेखन नियमाच्या अनुसार तुम्हाला वाक्य शुद्ध करून लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता. मुझे घर जाना है मैं पढ़ लूँगा. तर इथं व्यवस्थित अगदी वाक्य शुद्ध करून परत लिहायचं आहे. तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये ज्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. तर अशा तऱ्हेने विभाग जो आपण 4 पाहिला एकूण 14 मार्क्सचा होता आणि त्याचं अशा प्रकारे काय केलेलं आहे तर मार्क्सचं डिव्हिजन केलेलं आहे. अगदी सोपा आहे आणि स्कोअर करण्यासाठी हा देखील तुम्हाला भाग काय आहे तर चांगला आहे. त्यामुळे याचा व्यवस्थित अभ्यास करून जायचा आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो तुमचा विभाग 5 असणार आहे तो रचना विभागावरचा असणार आहे जो एकूण 26 मार्क्ससाठी असणार आहे. पहा त्यामध्ये प्रश्न क्रमांक 5वा अ जो असणार आहे तो तुमचा पत्र लेखनावरचा असणार आहे. तर इथं पाहू शकता औपचारिक पत्र तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काय पत्ता आणि कुणाला लिहिणार आहात त्याचा पत्ता नाव आणि कोण लिहिणार आहे ते देखील तुम्हाला दिलेलं असणार आहे प्रश्नामध्ये. फक्त तुम्हाला हा फॉर्मॅट फॉलो करायचा आहे. सर्वप्रथम दिनांक लिहायला विसरायचं नाही. त्यानंतर कुणाला पत्र लिहिणार आहात त्याचं नाव, त्यानंतर त्याचा पत्ता, विषय आणि त्यानंतर महोदय व काय आहे पत्राचा विषय. एक 7 ते 8 ओळीत तुम्ही व्यवस्थित अगदी लिहिला तर तुम्हाला इथे पैकीच्या पैकी मार्क्स व्यवस्थित मिळून जाणार आहेत. त्यानंतर बघा ईमेल लिहायला विसरायचं नाही. त्यानंतर तुमचा पत्ता तुम्ही लिहित आहात तर तुमचा खरा पत्ता इथे लिहायचा नाही. जो प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला आहे तर ते व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. त्यानंतर इथं तुम्ही काय करायचं आहे मोबाईल नंबर लिहिला तरी चालेल. तर ईमेल लिहायला अजिबात विसरायचं नाही. हा जर तुम्ही पत्रलेखनाचा फॉर्मॅट फॉलो केला तर तुम्हाला यामध्ये 5 पैकी 5 मार्क्स हे मिळून जाणार आहेत. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 5वा अ मधला दुसरा असणार आहे. तो तुम्हाला एक अपठित गद्य देणार आहेत आणि त्यावरील तुम्हाला काय करायचं आहे तर प्रश्न तयार करून लिहायचा आहे. जे 4 मार्क्ससाठी असणार आहेत. एकूण 4 प्रश्न तयार करायचे आहेत. पहा खूप सोपा प्रश्न असणार आहे आणि ज्याचे उत्तर तुम्हाला काय असणार आहे तर त्या दिलेल्या गद्यांशमध्येच असणार आहे. फक्त आपल्याला प्रश्न तयार करून लिहायचे आहेत आणि यामध्ये प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही. तर 4 किमान तुम्हाला काय करायचे आहेत प्रश्न त्यावरून तयार करून द्यायचं आहेत आणि त्याला नंबरिंग द्यायला विसरायचे नाही प्रश्नाला. त्यानंतर पहा जो प्रश्न क्रमांक 5वा आ असणार आहे तो तुमचा काय असणार आहे वृत्तांत. पहिला असणार आहे तो वृत्तांत लेखन आणि त्याला ऑरला असणार आहे कहाणी लेखन. तर इथं कहाणी लेखन 5 मार्क्ससाठी तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे. पाहू शकता. संतोष और सच्चाई का इनाम. तर व्यवस्थित अगदी दिलेल्या मुद्द्यांचा आधारे तुम्हाला ही काय करायची कहाणी लिहायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या मुद्द्यांचा वापर या कहाणीमध्ये यायला पाहिजे. त्यानंतर शीर्षक द्यायला विसरायचे नाही. शीर्षकसुद्धा कसं आकर्षकच असलं पाहिजे. काय आहे तुमची कहाणी हे सांगणारं एकदम कॅची हे तुमचं शीर्षक असायला पाहिजे आणि तुमची कहाणी असणार आहे ती नेहमी भूतकाळामध्येच असणार आहे की भूतकाळाच्याच कालमध्ये तुम्हाला ही लिहायचं आहे. तर पाहू शकता आणि त्यानंतर सीख देखील लिहायला हे विसरायचे नाही. एक शीर्षक आणि सीख अजिबात लिहायला विसरायचे नाही. जर तुम्ही हे लिहायला विसरलात तर तुमचे 2 मार्क्स हे जाणार आहेत. जरी तुम्ही कहाणी व्यवस्थित अगदी लिहिली असली तरी. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अगदी सीख आणि शीर्षक त्यानंतर कहाणी व्यवस्थित अगदी 2 ते 3 पॅरेग्राफ्समध्ये असं लिहायचं आहे जी
भूतकाळामध्ये तुम्हाला लिहायची आहे. तरच तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स हे मिळून जाणार आहेत. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 5वा अ मधला दुसरा असणार आहे तो विज्ञापन लेखनाचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एखाद्या दंतमंजनविषयी विज्ञापन तयार कीजिए किंवा एखादी नर्सरीविषयी विज्ञापन तयार कीजिए असे विषय देणार आहेत. तर इथं दंतमंजन दिले आहे पहा, क्या आपके दात पीले है, क्या आपके दात हिलते है. तर अशा प्रकारे तुम्हाला अट्रॅक्टिव्ह तुम्हाला काय करायचं आहे स्लोगन्सचा वापर करून जरी लिहिला तरी चालेल आणि तुम्हाला काय करायचं आहे ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात इथे करायची आहे जी 5 मार्क्ससाठी असणार आहे. वेगवेगळ्या तुम्ही इथे आकृत्यांचा पेनानंच वापर करायचा आहे काढण्यासाठी केला तरी चालेल. तुमची कशी पण करून तुमची ही जी जाहिरात आहे ती अट्रॅक्टिव्हच वाटली पाहिजे. तर पाहू शकता, एक बार इसका इस्तेमाल अवश्य करे, साथ ही अपने जीवन में आत्मविश्वास लाए. पत्ता आणि त्यांचा संपर्क क्रमांक, वेबसाईट किंवा काही ईमेल असेल तर ते देखील लिहायला विसरायचे नाही. त्यासाठी देखील मार्क्स असणार आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही विज्ञापन तयार करणार आहात बोर्डाच्या परीक्षेत. त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक 3रा जो ई असणार आहे तो तुमचा निबंध लेखनावरचा असणार आहे, जो एकूण 7 मार्क्ससाठी असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आत्मकथनात्मक निबंध किंवा वैचारिक निबंध यापैकी कोणताही एक निबंध चूज करून लिहायचा आहे. तर इथं पाहू शकता कुठला लिहिलेला आहे तर वैचारिक निबंध लिहिलेला आहे, वृक्ष लगाओ देश बचाओ. पहिल्यांदा तुम्हाला टायटल व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर त्याची सुरुवात ही आकर्षकच असली पाहिजे तुमच्या निबंधाची. तुम्हाला हिंदीतच निबंध लिहायचा आहे, 7 मार्क्ससाठी असल्यामुळे त्याची जी सुरुवात असणार आहे ती पाहू शकता. एखादी शायरी किंवा एखादी छोटीशी हिंदीतील कविता यांनी देखील करू शकता. हमसे जो टकराएगा वो मिट्टी में मिल जाएगा, हमारी मांगे पूरी करो, पेड़ तोडणं बंद करो. त्यानंतर पहा पहिला जो पॅसेज असणार आहे तो वृक्ष आणि मानवाचा काय संबंध आहे हे सांगणारा असला पाहिजे. तर पहिला मुद्दा आहे तर त्यावरून तुम्ही हा पॅरेग्राफ तयार करायचा आहे. तर इथं पाहू शकता, वृक्ष और मानव का संबंध पुराना है. प्राचीन युग में मनुष्य वनों में रहता था, वृक्ष पर वह अपने घर बनाता था, कंद मूल और फल उसके आहार थे. वेदों और पुराणों के समय भारत के ऋषि मुनि और तपस्वी वनों में ही रहते थे. अरण्यक और उपनिषद ग्रंथों की रचना वनों में ही हुई थी. वर्षों तक वृक्ष हमारे संरक्षक और विश्वसनीय मित्र की भूमिका निभाते रहते हैं. असं 4 ते 5 ओळीत एखादा पॅरेग्राफ लिहिला तरी तुम्हाला सुरुवातीला अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. तो पहा आकर्षकच असा तुम्हाला परिच्छेद तयार करायचा आहे. त्यानंतर पहा, बाद में मनुष्य ने वनों और वृक्षों की उपेक्षा करना शुरू किया, वनों की अंधाधुंद कटाई होने लगी. यामध्ये मानवने म्हणजे माणसाने कशाप्रकारे झाडं ही कट केली, त्यानंतर त्या स्वतःच्या गरजा काय करण्यासाठी फुलफिल करण्यासाठी त्याने कशाप्रकारे वृक्षांचे काय केली तर वृक्ष हे काटले, त्यामुळे हे तर सांगायचं आहे. त्यानंतर 3रा पॅराग्राफ जो असणार आहे तो पहा, की म्हणजे त्यांचा परिणाम काय झालेला आहे तर वृक्ष कापल्यामुळे किंवा वृक्षांची जी आपण केलेले आहे त्यांची जी संख्या कमी झालेली आहे त्यामुळे काय काय परिणाम झालेले आहेत ते 3ऱ्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता, कुछ ही वर्षों में मनुष्य ने इस अज्ञान के कारण उसका परिणाम सामने आने लगा. वर्षा की मात्रा में कमी आ गई, दुनिया भर में अकाल पड़ने लगा, कृषि में लोगों की रुचि कम हो गई, अन्न का उत्पादन घटने लगा, नदियों में भयंकर बाढ़ आने लगी. ग्लोबल वार्मिंग का कारण वनों के प्रति हमारी यह विनाशकारी प्रवृत्ति बनी है. आज हम अपनी इसी प्रवृत्ती के भयंकर दुष्परिणाम भोग रहे हे. तर यामध्ये काय करायचं आहे तर सर्वात आधी त्यांचा संबंध वृक्षांचा आणि मानवांचा संबंध, त्यानंतर वृक्ष आपण कापल्यामुळे काय झालं म्हणजे त्यांची तोड केल्यामुळे वृक्षतोड केल्यामुळे काय झालं ते हिंदीत लिहायचं आहे आणि त्याचा परिणाम आत्ताच्या जगावर म्हणजे या मानवसृष्टीवर काय होत आहे ते लिहायचं 3ऱ्या पॅरेग्राफमध्ये. आणि 4थ्या पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं तर वृक्षांना वाचवणं का गरजेचं आहे, कारण लोग अब समझ गए हैं कि वृक्ष ही हमारे सच्चे मित्र है. वे सिर्फ हमें फूल, छाया और लकड़ी ही नहीं देते, बल्कि हमारे उस पर्यावरण को भी शुद्ध करते हैं जिसमें हम सांस लेकर जीवित रहते हैं. हरे भरे और सघन वनों के कारण ही अच्छी वर्षा होती है. इस प्रकार शुद्ध वायु, जल और अन्य तीनों ही वृक्षों की उपलब्धता से हमें प्राप्त होते हैं. इसलिए आज सर्वत्र वृक्ष लगाओ देश बचाओ का नारा सुनाई दे रहा है. जे आपलं निबंधाचा टायटल आहे तो देखील आपल्या लिहिलेल्या निबंधामध्ये काय करायचं आहे मेन्शन म्हणजे लिहायचं आहे. तर नारा सुनाई दे रहा है आणि लगभग सारे देश में वृक्ष लगाने की प्रवृत्ती चल रही है. तर असं पॉझिटिव्ह तुम्हाला एंडिंग निबंधाचं नेहमी करायचं असतं. त्यानंतर पाहू शकता शेवट कसा करायचा, एखादी छोटीशी कविता लिहून तुम्ही करू शकता. वृक्ष ही सच्चे मित्र है, वृक्ष ही हमारे जीवन के चरित्र साथी है. तर असा संदेश देणारे एखादं वाक्य तुम्ही किंवा एखादी कविता जर अशी लिहिली तर तुम्हाला नक्कीच
निबंधामध्ये 7 पैकी 7 मार्क्स हे नक्कीच मिळून जाणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही जर बोर्डाच्या परीक्षेत जर हा निबंध आला तर अशा प्रकारे लिहिलात तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळून जाणार आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक यू सो मच.